ह्यानंतर अर्थात विश्वास गोरे सरांना इथे वक्ता म्हणून मला बोलवायला आवडेल, पण त्याआधी त्यांची थोडक्यात मी ओळख करून देते पुन्हा एकदा. समाजसेवा, निष्ठा, संवेदनशीलता यांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे विश्वास सर. सर्वांनाच जवळचं वाटणारं असं व्यक्तिमत्व, हसतमुख पण धोरणी असं व्यक्तिमत्व म्हणजे विश्वास सर. स्वतः CA असून कॉर्पोरेट क्षेत्रात फायनान्स व अकाउंट विभागात 15 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पण असं असूनही वयाच्या 42व्या वर्षी सर्वांच्या आग्रहाला मान देत त्यांनी एक विलक्षण निर्णय घेतला. स्वतःची यशस्वी कारकीर्द, सुखसोयींनी युक्त असं त्यांचं आयुष्य हे सगळं मागे टाकून वडिलांच्या संवेदनशीलतेतून निर्माण झालेल्या आधार संस्थेसाठी आणि पर्यायानं 135 विशेष मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. गमतीनं ते जरी असं म्हणत असले की वडिलांनी ही सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली, असं असलं तरी मला वाटतं हा त्यांचा त्याग, ही संवेदनशीलता ही अनुवंशिक आहे. त्यागच तुमच्या घरामध्ये आणि या सगळ्या एकंदर त्यांच्या कार्यामध्ये अनुवंशिक आहे आणि म्हणून एवढं कार्य त्यांच्याकडून होऊ शकतं. माधव सरांच्या निधनानंतर आधारचा कारभार पुन्हा एकदा जोमानं बहरू लागला, तो विश्वास सरांच्या नेतृत्वाखाली. कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभव समाजकार्यात कौशल्यानं वापरून आधारच्या व्यवस्थापनात एक सुंदर संतुलन त्यांनी निर्माण केलं. सरांच्या ऑफिसमध्ये त्यांना कधीही कुणीही भेटायला जावं आणि अतिशय प्रसन्न स्वागत त्यांच्याकडून होतं. गप्पांच्या ओघातही वरवर म्हणजे गप्पा चालू असल्या तरी काही त्यांची विधानं, काही त्यांच्या गोष्टी ह्या फार शिकवून जातात आपल्याला. आधार ही भारतातली सर्वोत्तम संस्था असावी हे त्यांचं स्वप्न आज सत्यात उतरलं आहे. राष्ट्रीय पातळीवर आधार या संस्थेला उत्कृष्ट पालक संघटना, संपूर्ण अपंग क्षेत्रातील उत्कृष्ट संस्था आणि अपंग क्षेत्रात उत्कृष्ट योगदान अशा 3 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. मी म्हटलं तसं ठाणे, नाशिक आणि सातारा या 3 जिल्ह्यात 3 शाखा असलेली आणि गेली 31 वर्ष फक्त आणि फक्त बौद्धिक विकलांग या एकाच क्षेत्रात कार्यरत असणारी भारतातली एकमेव पालक संघटना म्हणजे आधार. धुळे, सोलापूर या जिल्ह्यातही कार्य करणाऱ्या 2 संस्थांना आधारचा मदतीचा हात नेहमीच मिळालेला आहे. 300हून अधिक प्रौढ व्यक्तींचं आजीवन संगोपन व काळजी घेणारी संस्था. त्यामुळे आजपर्यंत 1000 पालकांना आणि त्यांच्या कुटुंबांना भावनिक आधार, भावनिक दिलासा आधारने दिलेला आहे. पालकांच्या भावनिक गरजा ओळखून नाशिक इथे ज्येष्ठ नागरिक निवास व अभिनव प्रकल्पाची उभारणी करून ज्येष्ठ पालकांसाठी कायमस्वरूपी निवासाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विश्वास गोरे सर यांच्या दूरदृष्टी, समर्पण व संवेदनाशील नेतृत्वामुळे आज आधार ही संस्था फक्त एक निवासस्थान नसून एक प्रेमळ घर, उबदार कुटुंब आणि समाजासाठी प्रेरणास्थान बनली आहे. तब्बल 340 मुलांचे पालक असलेले विश्वास सर म्हणजे संवेदनशीलता, सेवा आणि नेतृत्व याचं एक अद्भुत मिश्रण. मी सरांना विनंती करेन की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार. माननीय गोडबोले सर, माननीय बिजूर सर, बऱ्याच संस्थांचे आजच्या सभेला उपस्थित असलेले संचालक, आधारचे सुरुवातीपासून मित्र असलेले मिस्टर भाल कोरगावकर, ठकार सर, माझे सर्व ट्रस्टी सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेला पालकवर्ग, मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. माझा विषय आहे
मुलं आणि त्यांच्यासाठी प्रौढ विशेष मुलं आणि त्यांच्यासाठी त्यांच्या समस्या, त्यांच्या पालकांच्या समस्या आणि त्यावर निवासी संस्था हा एकमेव उपाय आहे. विशेष मुलांच्या पालकांचा प्रवास हा साधारणपणे सगळ्यांचा सारखाच असतो. सुरुवातीला 1-2 वर्षापर्यंत जेव्हा मूल होतं तोपर्यंत आपल्याला कळतच नाही की आपलं मूल वेगळं आहे, आपलं मूल विशेष आहे. पण त्यानंतर असं होतं की आपल्याला कळायला लागतं की आपल्या मुलाचे माइलस्टोन्स नॉर्मल मुलापेक्षा डिलेड आहेत. काही गोष्टी नॉर्मली जी व्हायला पाहिजे, साधारण मूल 1 वर्षाचं चालायला लागतं पण आपलं मूल चालत नाही आहे किंवा बोलत नाही आहे. म्हणजे जे नॉर्मल माइलस्टोन्स असतात ते माइलस्टोन्स मुलांचे डिले झाले हे कळल्यानंतर पालकांच्या लक्षात येतं की आपल्याकडे आपलं काहीतरी मूल वेगळं आहे. आणि त्याचवेळी पालक आणि संपूर्ण कुटुंबच यांना मोठा धक्का लागतो. त्यानंतर वेगवेगळे डॉक्टर, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, काही बाबतीत पालक, हकीम, तांत्रिक, कारण एकच इच्छा असते की काही करून आपलं हे मूल बरं व्हावं. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पालक प्रयत्न करत असतात. वेगवेगळ्या आणि आजकाल म्हणजे गेले 10-12 वर्षात असं झालं आहे, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी किंवा फिजिओथेरपी ह्याचा आपल्या विशेष मुलांसाठी खूप उपयोग असतो आणि त्याचं डेव्हलपमेंट चांगल्यापैकी झाले. त्यामुळे पालक आपल्या मुलांना ह्या सगळ्या थेरपीज देत असतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की गेल्या 15-1 वर्षात तुम्ही बघितलं तर प्रत्येक शहरात चांगल्यापैकी स्पेशल स्कूल्स सुरू झाले आहेत, जिथे विशेष मुलांसाठी काही बेसिक स्किल्स आपण डेव्हलप करू शकतो आणि त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांच्या पुढच्या आयुष्यात काही एक स्किल्स निर्माण करून आणि ती मुलांचं आयुष्य मिनिंगफुल व्हावं ह्या दृष्टीने खूप चांगली डेव्हलपमेंट गेल्या 15-1 वर्षात झाली असं माझं स्वतःचं मत आहे. आज आमच्या ठाण्यामध्ये 5-6 डे स्कूल आहेत, औरंगाबादमध्ये डे स्कूल आहेत, पुण्यात डे स्कूल आहेत, कोल्हापूरला डे स्कूल आहेत आणि औरंगाबाद कोल्हापूरचे चालक इकडे आलेले आहेत, आपल्या मीटिंगला आलेले आहेत आणि तुम्ही लोक खूप चांगलं काम करताय अशा मुलांसाठी. हा सगळा पिरियड पालकांच्या प्रवासातला मी नेहमी म्हणतो आशा आणि निराशेचा असतो. आणि जसजसं मूल मोठं होत जातं तसतसं मुलांच्या समस्या जास्त वाढत जातात आणि जसजशा मुलांच्या समस्या वाढत जातात तसतसं पालकांची आपल्या मुलाबद्दलची काळजीसुद्धा वाढत जाते. समाज खरं म्हणजे समाजाला अशा फॅमिलीशी कसं वागावं हे कळत नाही. असं नसतं की समाजाला तुम्हाला मदत करायची नसते, पण काय टाईपची मदत करू शकू हे समाजाला. त्यामुळं काय होतं, एक तर समाज तुम्हाला सिंपती दाखवतो ज्याचा तुम्हाला काही उपयोग नसतो आणि दुसरी गोष्ट ते तुम्हाला इग्नोर करतात. त्यामुळे हे फॅमिली बाय दिस टाईम आता सिच्युएशन बघा अशी आहे, मूल स्पेशल स्कूलमध्ये जात आहे, पालक मुलाच्या काळजीत आहेत, आशा निराशेचा काळ आहे. मूल आपलं बरं होईल की नाही पालकांना माहीत नाही आहे, पण आशा निश्चित आहे. तर ह्या पर्टिक्युलर ह्या सिच्युएशनमध्ये पालकांना असं विचारायला लागतो की ठीक आहे, आपण आपल्या मुलाचं बघावं, आपण आपल्या मुलाला जोपर्यंत आपला मूल आहे आपल्या मुलाची काळजी आपणच घेतली पाहिजे. ह्याच्यात पालक स्ट्रगल होत असतात. आणि जेव्हा मूल 18 वर्षाचं होतं त्यावेळी स्पेशल स्कूल्स अवेलेबल नसतात. शेल्टर वोकेशनल ट्रेनिंगसाठी काही प्रयत्न केले जातात, पण ते सुद्धा
अपुरेच पडतात. 18 वर्ष झाल्यानंतर मूल संपूर्ण दिवस घरी असतं. जे शाळेत गेलेलं मूल असतं किंवा जे काही एक दिवसातले 4-5 तास बाहेर मुलांचं जे सोशलायझेशन होत असतं ते कम्प्लिटली बंद होतं. घरात बोर झालेलं मूल पालकांना ओव्हरपॉवर करायला लागतं, सायकॉलॉजिकली आणि फिजिकली ऑल्सो. मूल खूप चिडचिड करायला लागतं, रागवायला लागतं. कारण काय त्याचा प्रॉब्लेम असा होतो की त्याला काही ॲक्टिव्हिटी नसते आणि 24 तास ते मूल घरी असतं. पालकांचा विचार कराल, पालकांचा जर विचार कराल तर ह्या घटकेला पालकांना माझ्यानंतर माझ्या मुलाला कोण बघणार ही काळजी आवर्जून उभी राहते. मुलं, कंटाळलेली मुलं, चिडचिडणारी मुलं, पालकांना ओव्हरपॉवर करणारी मुलं, म्हणजे समाजापासून दुरावलेली मुलं आणि हीच परिस्थिती समाजापासून दुरावलेले पालक. 18 वर्षाचं मूल किंवा मोठं झालेलं आपलं स्पेशल मूल त्याला घेऊन वेगवेगळ्या फंक्शनमध्ये जाणं, लग्नकार्य अटेंड करणं ह्या गोष्टी सगळ्या पालक अवॉइड करायला लागतात. त्यामुळे जेव्हा मूल 18 वर्षाचं होतं तर एक तर मूल संपूर्ण सोशलायझेशन अजिबात नसलं आणि पालक दोन्हीही समाजापासून दूर व्हायला लागतात आणि आपलं आयुष्य जगत असतात. आमच्या आधारमध्ये गेल्या 30 वर्षाच्या अनुभवावरून मी एक खात्रीने सांगू शकतो की 18 वर्षानंतरचं मूल या मुलासाठी निवासी संस्था हे एकमेव सोल्युशन आहे. पालकांनी हे जितक्या लवकर पालकांच्या लक्षात येईल किंवा जितक्या लवकर पालक हे त्यांना कळेल तितकं ते आपल्या मुलाचं आयुष्य जास्त चांगलं करू शकतील. घरी मुलाला ठेवून मुलाचे लाड करून त्याला म्हणजे हवं नको म्हणजे आपण काय करतो, आपलं मूल आहे, आपलं स्पेशल मूल आहे, त्यामुळे ते मूल जास्त पॅम्पर केलं जातं. पण इथे तुम्ही तुमच्या मुलाचं नुकसान करताय हे तुमच्या लक्षात येत नाही. आणखीन एक गोष्ट मी नेहमी, आता सरांनी बऱ्याच गोष्टी मेडिकल सायन्समध्ये कशी डेव्हलपमेंट होणार आहे किंवा होऊ शकते, पण आजची परिस्थिती अशी आहे की मेडिकल सायन्समध्ये विशेष मुलांसाठी काही सोल्युशन नाही आहे. जेव्हा आपल्याला हे माहिती आहे की मेडिकल सायन्समध्ये काही सोल्युशन नाही आहे याचा अर्थ असा होतो की आपलं मूल कधीच इंडिपेंडंट होणार नाही आहे. पालकांना लक्षात घ्या, आपलं मूल कधीच इंडिपेंडंट होणार नाही. आणि जर आपलं मूल कधीच इंडिपेंडंट होणार नसेल तर त्याला आयुष्यभर काही ना काहीतरी सपोर्ट आपल्याला द्यायला लागणार आहे. आणि आपण पालक म्हणून समजा आता असं मूल जे घरात असतं जे प्रौढ मूल असतं, फॅमिलीवर अशा मुलाचा बाकीच्या मुलांवर, त्यांच्या भावंडांवर फार विपरीत परिणाम होतो. त्यांचं शिक्षण, आणि मला माहिती आहे, मी बऱ्याच पालकांचे अनुभव ऐकले आहेत की दुसऱ्या मुलाचं असं मूल घरी असल्यामुळे लग्न होत नाही, दुसऱ्या मुलांच्या शिक्षणाला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ज्यावेळी आपलं मूल 18 वर्षाचं होतं त्यानंतर पालकांनी ही डिसिजन घेतली पाहिजे की कुठच्या तरी निवासी संस्थेमध्ये आपण ह्या मुलाला ठेवलं पाहिजे. पालकांच्या मनात येतं की समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, बघा कसं स्पेशल मुलाला त्याला टाकून दिलं. ही परिस्थिती तशी नाही आहे. एका मुलाला घरी सांभाळण्यापेक्षा निवासी संस्थांमध्ये अशी शेकडोनी मुलं आम्ही सांभाळतो. म्हणजे आमचे अनुभव तुम्हाला मी नंतर सांगीन. पण कुठच्याही निवासी संस्थेत मुलाला ठेवायचा विचार पालकांनी मूल 18 वर्षाचं झाल्यानंतर लगेच केला पाहिजे. एक तुम्ही नातेवाईकांचं सांगितलं. दुसरी गोष्ट अशी असते
की पालकांना वाटतं की आपण काहीतरी स्वार्थ करतो आहे की काय, आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी आपलं स्पेशल मूल आहे त्याला उचलून आपण संस्थेमध्ये टाकतो आहे की काय. हा जो विचार पालकांच्या मनात येतो तो विचार पालकांनी मगाशी सरांनी पण सांगितलं की तुमचं आयुष्य तुम्ही जगलं पाहिजे आणि तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही मुलाला घरात ठेवून त्याच्या आयुष्याची वाट लावताय. हे मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो कारण मी गेली 30 वर्ष विशेष मुलांना संस्थेमध्ये कसं आनंदी करता येतं, कसं त्यांचं मिनिंगफुल आयुष्य बनवता येतं ह्या अनुभव घेतला आहे आणि ह्या गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही मुलाला घरी ठेवता त्यावेळी तुम्ही त्या मुलाचं नुकसान करताय. तुम्हाला वाटतं आपण मुलासाठी सगळं सर म्हणाले जसं आपलं अख्खं आयुष्य ओवाळून टाकावं आणि या मुलाचा सांभाळ करावा, ह्याच्यात दोघांचंही नुकसान आहे. पालकांचं तर नुकसान आहेच, फॅमिलीचं नुकसान आहे, भावंडांचं नुकसान आहे आणि त्या मुलाचं ज्याच्यासाठी तुम्ही सगळं करताय त्याचं तुम्ही त्याला अजिबात सोशलायझेशन मिळत नाही. मी तुम्हाला सांगतो आज जेव्हा मूल संस्थेत येतं, आज आमच्या आधार संस्थेची 3 युनिट्स आहेत आणि ही 3 युनिट्स तुम्हाला सांगा माझं बदलापूरचं युनिट 5 एकर जागेवर पसरलेलं आहे, नाशिकचं युनिट 3 एकर जागेवर पसरलेलं आहे, साताऱ्याचं युनिट 4 एकर जागेवर पसरलेलं आहे. जेव्हा घरात फ्लॅटमध्ये बंगल्यात सुद्धा असतील समजा ही अडकलेली मुलं जेव्हा अशा एन्व्हायरमेंटमध्ये बाहेर येतात तेव्हा ते खरंच खुश होऊन जातात. तिथेच आपण पहिली लढाई जिंकलेली असते. दुसरी गोष्ट संस्थेत आल्यानंतर मूल कसं सुधारतं किंवा सुधारणा होणे म्हणजे त्याच्या बिहेवियरमध्ये सुधारणा होते. मगाशी आपण जसं म्हटलं की टेक्निकली आपण त्यांना सुधरू शकत नाही, मेडिकल सायन्समध्ये औषध नाही आहे आणि आपल्याला आयुष्यभर मुलाला सपोर्ट द्यायला लागणारे. कितीही तुम्ही म्हटलं की माझा मुलगा एम्प्लॉयेबल होईल, हे होईल, काहीतरी काम करेल, पण शक्य तुम्हाला वाटतं का शक्य आहे की आपला मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो? शक्य नाही आहे ते. ही गोष्ट पालकांनी जितक्या लवकर ॲक्सेप्ट करतील तितक्या लवकर ते त्याच्या पुढच्या आयुष्याची सोय करू शकतात आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल बघू शकतात. मी थोडंसं हार्श बोलतो, मला माफ करा, पण पालकांनो तुमचं सुद्धा एकच आयुष्य आहे ना, तुम्हाला सुद्धा एकच आयुष्य मिळालं आहे आणि तुम्हाला तुमचं एक आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि आपल्या पोटी असं मूल आलं त्यामुळे आपलं सगळं आयुष्य बर्बाद करायचं त्याच्या मागे आणि त्याचे गुणगान गायचे, कसं आपल्या मुलाच्या मागे आपण अख्खं आयुष्य हे केलं आणि आपली जबाबदारी पार पडली. त्यामुळे प्रौढ मतिमंद किंवा ऑटिस्टिक किंवा CP किंवा डाऊन सिंड्रोम मुलांच्यासाठी एखादी चांगली निवासी संस्था शोधणं आणि त्या निवासी संस्थेमध्ये आपल्या मुलाला कसं सेटल करता येईल. जे लोक संस्था चालवत असतील, पालक आज तुम्ही घरी असताना मुलाच्या मागे 24 तास असता. एखाद्या संस्थेत मुलांना ठेवल्यानंतर तो आपला मुलगा तिथे कसा चांगला सेटल होऊ शकतो ह्यासाठी त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना तिथे असलेल्या फॅसिलिटीजना तुम्ही बाहेरून मदत करू शकता. आणि तुम्हाला सांगतो पालक आमचे जे पालक आहेत, आमचे काही 2-3 पालक आहेत, एक बदलापूरचे आहेत, एक नाशिकचे आहेत, ते त्यांचे अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहेत. आता संस्था आधारबद्दल थोडंसं सांगतो कारण निवासी संस्थेबद्दल बोललं जातं आहे. आणि हे आज आम्ही 350 मुलांना सांभाळतो आहे. ते काय सगळ्या समाजाचा सहभाग, आमचा कर्मचारी वर्ग आणि पालक या सगळ्यांना एकत्र घेऊनच आधारची एवढी प्रगती झाली आहे. सुरुवातीला अशाच काही पालकांनी एकत्र येऊन 30 वर्षापूर्वी 1990मध्ये असं काहीतरी करले, आपल्या मुलांसाठी अशी काहीतरी निवासी संस्था असावी ह्या दृष्टीने एकत्र येऊन प्रयत्न केला. पैसे कोणाकडेच नव्हते. आलेले पालक छोटी छोटी डोनेशन्स गोळा करून आज जी बदलापूरला आपली आधार संस्था उभी आहे तिथे जागा घेतली.
जागा घेतल्यानंतर हळूहळू एक बिल्डिंग बांधली मुलांसाठी मुलींसाठी. आणि त्या काळी ट्रेन स्टाफ मिळणं वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या, कारण स्टाफ तसा अवेलेबलच नव्हता. मुलांचे पालक यांच्याबरोबर काम करून हळूहळू संस्था जी 10 मुलांनी चालू झाली होती. सुरुवातीला 1994 साली आमच्याकडे 10 मुलं होती. बदलापूरची एक संस्था होती, त्यांना 10 मुलांना सांभाळायला 15 कर्मचारी वर्ग होता. आज आधार संस्था 350 मुलांचा सांभाळ करते. आज आधारची 3 युनिट्स आहेत आणि 350 मुलांना सांभाळायला 250 कर्मचारी वर्ग दिवस रात्र आधारमध्ये काम करतोय. ह्या ज्या फॅसिलिटीज ज्या आपण संस्थेला देऊ शकतो त्या आपण घरी देऊ शकतो का मुलांना? मुलं संस्थेमध्ये सेटल व्हावी, जशी ती घरी कंटाळलेली असतात. आमच्या आधारमध्ये पहिल्या दिवसापासून वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे, जिथे मुलांना दिवसभर ऑक्युपाईड ठेवलं जातं. सकाळपासून त्यांचं सेट रुटीन आहे. जी घरी चिडचिडणारी, आईवडिलांना मारणारी मुलं इथे जेव्हा संस्थेत येतात, जेव्हा त्यांचं सेट रुटीन असतं, आम्ही सगळी वेगवेगळे फेस्टिवल्स, मुलांचे वाढदिवस, जे काही नॉर्मल मुलांना मिळतं ते सगळ्या गोष्टी आधारमध्ये आपण ह्या स्पेशल मुलांना द्यायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ती मुलं तिकडे हॅपी असतात. आणि दुसरं काय, पहिला प्रॉब्लेम तो सोशलायझेशनचाच आहे. घरी फ्लॅटमध्ये कोंडलेली मुलं जेव्हा अशा संस्थेत राहतात तेव्हा त्यांना सोशलायझेशन मिळतं. 18 वर्षाची वाढलेली मुलं, त्यांना पण दिवस रात्र आईवडिलांचा चेहरा बघायचा नसतो, त्यांना आणखीन माणसांना भेटायचं असतं, त्यांना मित्रमैत्रिणींना भेटायचं असतं. आज आधारमध्ये हा एक संस्थेचा मोठा फायदा मुलांना मिळतो. त्यांचे फ्रेंड्स होतात, त्यांचे त्या मुलांबरोबर एकमेकाला सांभाळून मुलं जेवायला वगैरे जातानाचे जे सीन आम्ही बघतो आमच्या आधारमध्ये, ते खरं सॅटिस्फॅक्शन पालकांना मिळतं. त्यामुळे मी सर्व पालकांना एकच विनंती करीन, आधारसारखी संस्था किंवा तशा निवासी संस्था कमी आहेत, पण त्या संस्थांमध्ये जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे आज तुम्ही या संस्था बघून या, तिथल्या फॅसिलिटीज बघा आणि बेस्ड ऑन दॅट पर्सनल सांगतो, आपल्या मुलाला संस्थेत ठेवायची डिसिजन कुठच्याही संस्थेत लवकरात लवकर करा. त्यांनी तुम्ही मुलांचं आयुष्य सुधाराल आणि स्वतःचंही आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकाल. आज आता आधारमध्ये थोड़ंसं फाइनेंशियल्स आधारची सांगतो मी. सर, आपको पेरेंट्स के लिए फाइनेंशियल्स का बात करना है. आई विल जस्ट टॉक अबाउट आधार्स फायनान्स. आधार ही संस्था पालकांसाठी चालू केलेली संस्था आहे. आजसुद्धा आमच्या आधारच्या ट्रस्टी बोर्डामध्ये मेजॉरिटी ट्रस्टीज आहेत ते पालक आहेत. आज इथे आलेत ते ट्रस्टी, ते पालक आहेत सगळे. काहीच माझ्यासारखे आहेत जे मी बाबांचा मुलगा म्हणून मी इथे ट्रस्टी आहे आणि मी हे काम करतो आहे, पण बाकी सगळे ट्रस्टी. सांगायचं होतं ते असं आहे की पालकांची इन्व्हॉल्वमेंट लागते संस्थेमध्ये. आज 30 वर्षानंतर तेव्हा काही एका ग्रुप पालकांनी संस्था चालू केली असेल, त्यातले काही पालक आज आमच्याबरोबर आहेत, पण नंतर नवीन पालक पण जॉईन झालेत ना. म्हणजे 30 वर्षांनी सुद्धा ट्रस्टीज, मेजॉरिटी ट्रस्टी पालक आहेत. हे आधारचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला मी, आधार ही संस्था सिव्हिअरली रिटायर्डेड, प्रोफाऊंड, मॉडरेट आणि माइल्ड सगळ्या कॅटेगरीतल्या मुलांना आम्ही प्रवेश देतो. असं नाही की तुमचा मुलगा स्वतः करतोय तरच आमच्या संस्थेत ठेवा, असं नाही. आधारमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल आणि इंटेलेक्च्युअली डिसेबल मुलगा असेल तर ज्या कोणाचा IQ 70पेक्षा खाली असेल त्या मुलाला आधारमध्ये इरेस्पेक्टिव्ह ऑफ हिज फिजिकल कंडिशन किंवा त्याला किती सपोर्ट लागतो आहे, की त्याला खूप सपोर्ट त्याला भरवायला लागतं आहे, त्याला टॉयलेट सेन्स नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी आम्ही त्या मुलाचा सांभाळ करतो.
हे आधारचं वैशिष्ट्य आहे. सगळ्या कॅटेगरीतल्या मुलांना आम्ही सांभाळतो. आणखीन एक वैशिष्ट्य, आज माझ्याकडे बदलापूरला 20 मुलं अशी आहेत ती कम्प्लिटली बेडरिडन आहेत. त्यांचं सगळं करायला लागतं आणि ते आम्ही करतो आहे. त्यामुळे 70च्या खाली IQ ही पहिली कंडिशन आहे त्या मुलाला आधारमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी. बाकीसुद्धा असं आहे की आधारमध्ये काही रिलिजन, कास्ट वगैरे असं काही, इट इज ओपन फॉर एव्हरीवन. आज आमच्याकडे आपण महाराष्ट्रात काम करतो, 3 डिस्ट्रिक्टमध्ये आता काम करतो. पण तुम्हाला सांगतो अशा निवासी संस्थांची ह्या फॅसिलिटीज आपल्या देशात खूप कमी आहेत. आज आधारमध्ये 18 स्टेट्सची मुलं आहेत, 18 वेगवेगळ्या स्टेट्सची मुलं आहेत. जर तिकडे फॅसिलिटीज असत्या तर माझ्या दिल्लीला आमचे काही पालक आहेत, त्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलाला नाशिकला किंवा बदलापूरला का ठेवला असता? निवासी संस्थांचे फॅसिलिटीज भारतात खूप कमी आहेत, आपल्याकडे पण कमी आहेत. पण आमच्याकडून किंवा बाकीचे निवासी संस्था चालवतात ते प्रयत्न करत असतात. मी फायनान्सचं सांगणार होतो. आधारला कुठचीही गव्हर्नमेंटची ग्रँट किंवा एड गेले 30 वर्षात मिळालेली नाही. आधारी संस्था, पालकांचं कॉन्ट्रिब्युशन आणि समाजाचं किंवा सोसायटीचं सहभाग या तत्वावर आम्ही ही संस्था 30 वर्ष चालवतो आहे. आणि पहिल्यापासून, कारण पैशाचं सोंग आणता येत नाही ना, पहिल्यापासून आम्ही काय केलं आहे, आणि आधार संस्था स्थापन झाली की ती पालकांना रिलीफ देणं, पहिला रिलीफ त्यांच्या काळजीपासून त्यांना दूर करणं की मी माझ्यानंतर माझ्या मुलाला कोण सांभाळणार, ही जी त्यांची काळजी आहे त्याला सोल्युशन हे आधार आहे. बदलापूरला आज आम्ही 30 वर्ष काम करतो, तेव्हा तुम्हाला सांगतो 30 वर्ष झाल्यानंतर आज माझ्याकडे बदलापूरला 250 मुलं आहेत. त्यातले 100 मुलं अशी आहेत की त्यांचे आईवडील नाही आहेत, जे सुरुवातीलाच जॉईन झाले होते. आईवडिलांनी मुलांना ठेवलं होतं आधारमध्ये ह्या काळजीने की नंतर माझ्या मुलाला कोण बघणार. आज खरंच ते नाही आहेत, पण त्यांच्या मुलांचा सांभाळ आधार करते. ह्या ज्या बेसिक गोष्टी, मी दुसरं तुम्हाला फायनान्सचं सांगत होतो की गव्हर्नमेंटची हेड नाही आणि 30 वर्ष आम्ही समाजाची मदत घेऊन ही संस्था मोठी करतोय आणि चालवतोय. पालकांना जो काय आधारला खर्च येतो त्या खर्चातलं सबसिडाईज फी आम्ही मंथली पालकांना चार्ज करतो. समजा आज आम्हाला एका मुलामागे 23,000 रुपये खर्च येतो, पण पालकांपासून इरेस्पेक्टिव्ह ऑफ पालकांची फायनान्शियल कंडिशन, श्रीमंत असो मिळेल काय कसं आहे, आम्ही 17,000 रुपये महिन्याला चार्ज करतो. आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ते डेव्हलप केलं आहे, त्या इन्फ्रास्ट्रक्चरला पालकांना बर्डन करत नाही. कारण इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं डोनेशननी गोळा केलं जातं. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा आपण पालक म्हणजे घरी एक फॅमिली असते, समाजाला आपल्याला आपल्या प्रॉब्लेममध्ये कसं मदत करावं हे कळत नाही, फॅमिलीना कळत नाही. सिम्पथी जास्त दाखवली जाते किंवा इग्नोर केलं जातं. पण माझा अनुभव असा आहे गेली 30 वर्षाचा, आपला हा जो प्रॉब्लेम आहे मतिमंद मुलांचा किंवा ऑटिस्टिक मुलांचा जो प्रॉब्लेम आहे, तो जेव्हा आपण लोकांपुढे घेऊन जातो आणि संस्थेच्या रूपाने जेव्हा आम्ही लोकांपुढे घेऊन जातो तेव्हा लोक ह्या प्रॉब्लेम त्यांना कळतो आणि पैशाची भरभरून मदत तुमच्या संस्थेला ते करतात. मी जेव्हा सांगतो की इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आम्ही पालकांना बर्डन देत नाही, सगळं डोनेशननी गोळा करतो. एका वर्षापूर्वी साताऱ्याला आपण 14 कोटीचा प्रोजेक्ट उभा केला आहे 100 मुलांसाठी. म्हणजे तुमच्या 100 मुलांमध्ये जर आपला मुलगा असेल तर संस्थेनी समाजाच्या सपोर्टनी ऑलरेडी 14 लाख रुपये त्या मुलावर खर्च केले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे. आज तिकडे 33 मुलं राहत आहेत. आमची कपॅसिटी 100ची आहे. ज्या पालकांना इच्छा असेल त्या पालकांनी आधार संस्था बघावी, साताऱ्याला जाऊन यावं. ज्यांना नाशिक सोयीस्कर वाटत असेल त्यांनी नाशिकला, सगळीकडे
तीच पॉलिसी इन्फ्रास्ट्रक्चर डोनेशननी गोळा करायचं बनवायचं, डे टू डे खर्चामध्ये पालकांना जितकं कन्सेशन देता येईल तितकं कन्सेशन द्यायचं. कारण संस्थाच मुळी स्थापन झाल्या पालकांना रिलीफ देण्यासाठी. आणि खरं म्हणजे हा प्रॉब्लेम स्पेशल विशेष मुलांचा प्रॉब्लेम हा विशेष मुलांचा नाहीच आहे, हा पालकांचा प्रॉब्लेम आहे. कारण आपली विशेष मुलं आहेत, त्यांना बिचाऱ्यांना माहितीच नाही ना त्यांच्यात काहीतरी वेगळं आहे. कुठची डिसेबिलिटी आपण कम्पेअर करू नये, पण एखादा आंधळा माणूस असेल तर त्याचं आयुष्य आपल्यात काहीतरी विकनेस आहे त्याला कळतं आणि त्याप्रमाणे तो त्याचं आयुष्य ट्यून करू शकतो. पण आपल्या मुलांना माहितीच नाही की आपल्यात काय कमी आहे. त्यामुळे ही एकच अशी डिसेबिलिटी आहे की जो माणूस डिसेबल आहे त्याला माहीत नाही आहे तो डिसेबल आहे. त्यामुळे अशा मुलांना बेसिक गोष्टी लागतात, इमोशनल त्यांच्याशी वागायला लागतं. आणि त्यांना सतत बिझी ठेवलं, त्यांना काहीतरी लहान मुलांसारखं त्यांना जे हवं नको ते बघितलं, ती मुलं खूप आपल्या कंपूत म्हणजे आता बदलापूर किंवा नाशिक हे त्यांचं स्वतःचं जग झालं आहे. मुलं घरी गेली की आईवडिलांच्या मागे लागतात, 4 दिवसात मला परत आधारमध्ये घेऊन जा. हे ते जे मिसिंग करत होते ना सोशलायझेशनमुळे येतात. आम्ही काही रॉकेट सायन्स नाही, आमच्याकडे काय औषध मिळालेलं नाही मुलांना, आम्ही सांभाळतोय त्यांना. आणि तुम्हाला मी मागे सांगितलं 350 मुलांसाठी 275 स्टाफ आहे. म्हणजे प्रत्येक मुलामागे चांगला स्टाफ लावून त्या मुलांची चांगली काळजी घेतली जाते. आणि त्याच्यामागे किंवा एवढ्या चांगले इन्फ्रास्ट्रक्चर करण्याच्या मागे उद्देश हाच असतो की पालकांना त्यांच्या काळजीतून मुक्त करावं किंवा हां ही संस्था आहे हे आपल्या मुलांसाठी एवढं करते आहे तर ही संस्था आपल्या मुलाचं आयुष्यभर सांभाळ करू शकेल. बाकी संस्था पण करत आहेत, त्यांनी पण करावं. मी नेहमी सांगतो, आज मी मगाशी तुम्हाला हंबल बिगिनिंग आधारची झाली की पालक काही एकत्र आले, इथे सुद्धा काही पालकांनी एकत्र यावं, इथे सुद्धा काही पालकांनी एकत्र यावं आणि आपल्या मुलांसाठी निवासी संस्था चालू करावी. कारण ह्याची गरज तर आहेच. एक आधार काय पुरणार नाही आहे किंवा बाकी आमच्या संस्था आहेत त्या काय पुरणार नाही आहेत. इथे उमेद संस्था आहे ठाण्यात, आपल्या पुण्यात ठकार सरांची सावली संस्था आहे, रेसिडेन्शियल संस्था आहेत. मी असं म्हणत नाही की फक्त आधारच आहे, पण आधार सगळ्यात मोठी आहे. आणि मागे सरांनीच एकदा सांगितलं बघायला लागेल स्टॅटिस्टिक्स, पण त्यांच्यामध्ये महाराष्ट्रात तर आहेच, पण एखाद्या वेळेस भारतातसुद्धा सगळ्यात मोठी संस्था ही आधार आहे. पालकांनी आमच्याकडून मी म्हणतो प्रेरणा घ्यावी, त्यांच्या ठिकाणी एक 20-25 पालकांनी एकत्र यावं आणि असा विचार करावा की आपल्या या 20-25 मुलांसाठी आपण एक अशी रेसिडेन्शियल संस्था चालू करूया की जी संस्था आपल्या मुलांचं आपल्यानंतरसुद्धा संगोपन करेल. तुम्ही करा, आमच्याकडून एक्सपिरियन्सचा फायदा घ्या. सुरुवातीला कठीण वाटतं, हळूहळू लोक मदत करतात. माझा खूप चांगला अनुभव आहे, लोक मदत करतात, समाज मदत करतो, संस्था खूप मोठी करू शकता तुम्ही. फक्त पारदर्शकता आणि ऑनेस्टी आणि मुलांबद्दल कमिटमेंट. आणि ती कमिटमेंट जर तुमच्याकडे असेल तर त्याप्रमाणे संपूर्ण स्टाफमध्ये ती कमिटमेंट येते. मी जर आधाराबद्दल बोलायला लागलो सर तर मी थांबणारच नाही. त्यामुळे आता मी तुम्हाला एक आमच्या आधारची छोटीशी 3 मिनिटाची म्हणजे मुलं फिल्म दाखवतो. आपलीच मुलं कशी आनंदाने तिथं राहत आहेत ह्याची तुम्हाला झलक मिळेल. त्यानंतर आमचे बदलापूरचे देवस्थळी म्हणून पालक आहेत, ते तुम्हाला त्यांचे अनुभव शेअर करतील. आमच्या नाशिकच्या मिजार मॅडम आहेत, त्या त्यांचे अनुभव शेअर करतील. आणि साताऱ्याचे पालक कोण आलेत ते अनुराधा पटवर्धन आहेत. त्या सातारा आत्ता नवीन आहे, आता 33च मुलं आहेत, 1च वर्ष झालं आहे. त्यांचा मुलगा आहे ना आपल्याकडे, नाही ते एका नाही तर ते बोलतील. तर देवस्थळींना मी बोलवीन की त्यांनी अमोल देवस्थळी बदलापूर यांना मी इथे येण्याची विनंती करते.
नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आजचे प्रमुख पाहुणे आणि इतर तत्सम संस्थांमधील पदाधिकारी आणि आधार संस्थेमधील आपले कुटुंबीय, आधार संस्थेबद्दल आणि माझ्या मुलीला प्रवेश घेतल्यानंतर मला आलेले अनुभव सांगण्यासाठी मी इथे 2 शब्द बोलण्यासाठी उभा आहे. पण तत्पूर्वी मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की आधार संस्थेचे जे विश्वस्त मंडळ आणि आधार संस्थेचे आजचे अध्यक्ष विश्वास गोरे यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदराची भावना आहे. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. पण असे असले तरी आम्हाला स्नेहभावाने त्यांनी वागवले असल्यामुळे त्यांच्यापुढे बोलण्यासाठी आम्हाला काही संकोच वाटत नाही. मात्र आजचे प्रमुख पाहुण्यांचे व्यक्तिमत्व अतिशय उत्तुंग आहे, विशालही आहे, कारण अनेक विषयांमध्ये त्यांचे प्रभुत्व आहे. अशा व्यक्तीच्या समोर मला बोलण्याची संधी मिळणे हे मी माझे परमभाग्य समजतो. परंतु अशा चतुरंग व्यक्तीसमोर बोलण्याचा धाडस काहीसे दडपण माझ्या मनावर आले असले तरी मी माझे विचार प्रामाणिकपणे मांडू इच्छितो. आधार संस्थेविषयी 2 शब्द बोलतो. विश्वास गोरे यांचे वडील कैलासवासी माधवराव गोरे यांनी 1996 विशेष मुलांच्या पुनर्वसनाच्या उद्देशाने बदलापूरजवळ आधार नावाचे एक वसतिगृह सुरू केले आणि ते सुद्धा त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या कुटुंबियांमध्ये विशेष मुलांची पार्श्वभूमी नसताना त्यांनी हे केले आणि म्हणून ते हे विशेष कौतुकास्पद आहे. आज या संस्थेचा आणि त्याच्या इतर ज्या काही शाखा आहेत त्या सर्व शाखा म्हणून साधारण 300-350 मुलं या संस्थेचा लाभ घेत आहेत आणि यांचे कार्य एवढ्यावरच थांबले नाही तर माधवराव गोरे यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विश्वासराव गोरे यांनी 2012 विशेष मुलांच्या पुनर्वसनाच्या उद्देशाने नाशिकजवळ दुसरे वसतिगृह सुरू केले. मागील वर्षी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर सातारा नजीक तिसरे वसतिगृह सुरू केले. अलीकडेच 1-2 महिन्यापूर्वी सातारा नजीक असलेल्या वसतिगृहामध्ये मुलींचा प्रवेश सुद्धा सुरू झाला आणि तिथे आज 8-10 मुली या वसतिगृहाचा लाभ घेत आहेत. काही वर्षापूर्वी नाशिक पुनर्वसन केंद्रासमोर ज्येष्ठ नागरिकांकरता अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असा एक वृद्धाश्रम त्यांनी सुरू केला. 1996 पासून या संस्थेने मतिमंदांचे पुनर्वसन या क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत आणि यापुढे सुद्धा राबवण्याचा त्यांचा मानस आहे. आणि केवळ याच कारणामुळे 1996 पासून आधार संस्था जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिके मिळवत आहे. या पारितोषिकांचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून 2014 आधार संस्थेला भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती बहुमानाने गौरवले गेले. अशा प्रकारे या संस्थेची आधीच असलेली ओळख आणखीनच गडद झाली. त्यात भर म्हणून की काय, मागील वर्षापासून आधार या संस्थेने आधार संस्थेसारख्याच मतिमंदांचे पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्थांमधून काही निकष लावून त्या निकषांना पात्र ठरून सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या संस्थेला विशेष पुरस्कार देण्यास प्रारंभ केला. आता मी माझ्या थोडंसं मुलीबद्दल बोलतोय की एखाद्या कुटुंबामध्ये विशेष मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या मुलाच्या पालकांना कोणकोणत्या कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढावा लागतो हे त्या विशेष मुलांच्या पालकांइतके कोणीही जाणू शकणार नाही. त्या संदर्भात प्रत्येक पालकाची एक आगळी वेगळी किंवा इंग्लिशमध्ये ज्याला युनिक म्हणू अशी एक कहाणी असते आणि माझ्या मुलीच्या बाबतीतही तशीच कहाणी आहे. पण ती कहाणी मी इथे सांगणार नाही. मला एवढंच सांगायचं की माझी मुलगी विशेष तर आहेतच, परंतु संगोपन करण्यास अतिशय आव्हानात्मक, आक्रमकता असलेली अशी ही मुलगी आहे आणि हिला वसतिगृहात प्रवेश देण्यासाठी आम्ही बदलापूर, डोंबिवली, पुणे तसेच नागपूरमध्ये सुद्धा काही संस्थांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या व्यक्तिमत्वातल्या सर्व दोषांचा स्वीकार करून तिला प्रवेश देणारी आधार ही एकमेव संस्था ठरली. तिच्या वागणुकीतील दोषांमुळे माझ्यापुढे 2च पर्याय शिल्लक होते. एक म्हणजे तिचा सांभाळ करायचा किंवा नोकरी करायची, आयदर आणि ऑर.
परंतु वेळीच तिचा आधार या संस्थेमध्ये प्रवेश झाल्यामुळे आम्हाला तिचे संगोपन करता आले आणि त्याचबरोबर निवृत्त होईपर्यंत नोकरीसुद्धा करता आली आणि हे केवळ आधार संस्थेमुळेच शक्य झाले. 2013 मध्ये फेब्रुवारी महिन्यात आम्ही अंकिताचा आधारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आमच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल झाला. कुठे काही बाहेर जायचे असले तर माझ्या मुलीच्या आईला किंवा मला असे एका वेळेला एका व्यक्तीलाच बाहेर जात होता. आता आम्ही दोघंही जाऊ शकत होतो, कारण आम्ही तिचे उभयता पालक यांच्या व्यतिरिक्त तिची काळजी घेणारी एक संस्था कार्यान्वित झाली होती. आणि दुसरे सांगायचे म्हणजे तिच्या आक्रमकतेच्या बिहेवियरमुळे, तिच्या वागणुकीमुळे ती कोणत्या क्षणी काय करेल याचा अंदाज बांधणे शक्य नव्हते. आणि त्यामुळे ती जेव्हा जेव्हा घरी असायची तेव्हा आमच्या मनावर एक सतत असे दडपण असायचे की जे आधारमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कायमचे दूर झाले. एका बाजूला आधार संस्थेमध्ये माझ्या मुलीचे संगोपन होत होते, दुसऱ्या बाजूला इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे पालन करत मी माझी नोकरी करत होतो आणि तिसऱ्या बाजूला आमच्या आधार संस्थेचे अध्यक्ष त्यांच्या विश्वस्त मंडळाच्या सहाय्याने एकानंतर एक असे प्रकल्प राबवत होते. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी येथे नमूद करणे मला अत्यंत आवश्यक आहे असे वाटते की ती म्हणजे आधार संस्थेच्या कार्यप्रणालीमुळे माझी मानसिकता हळूहळू बदलू लागली. कुठेतरी मला काहीतरी आधार पाहिजे, कुठेतरी कुणाची तरी मदत पाहिजे या भावनेतून खरं तर आमचा प्रवास सुरू झाला. पण त्याही पुढची गोष्ट म्हणजे आपण सुद्धा मतिमंद मुलांच्या पालकांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक कार्य करू शकतो किंवा सर्वसाधारण कुटुंबात सुद्धा काहीतरी कोणाला देऊ शकतो ही आत्मविश्वास मनामध्ये निर्माण झाला. 2013 मध्ये आमची याचकाची मानसिकता असलेले व्यक्तिमत्व दातृत्वाच्या मानसिकतेमध्ये परावर्तित होऊ लागले आणि हे केवळ आधारनेच करून दाखवले. आमच्या आयुष्यातील ही विशेष मुलगी सुरुवातीला आमची एक मोठी जबाबदारी होती, पण आता मात्र आमच्या आयुष्यातील एकंदर घडामोडींचे सिंहावलोकन करताना असे काही जाणवते की आमच्या आयुष्यात आम्ही जे काही कमावलं, जे काही मिळवलं त्याचा केंद्रबिंदू म्हणजे माझी मुलगी अंकिता. धन्यवाद. धन्यवाद अमोलजी. आधारविषयी इतर कोणी तर बोलतंच, पण एका पालकांनी त्यांचे स्वानुभव सांगणं हे फार महत्त्वाचं होतं. आणि ज्या पद्धतीनं, ज्या तळमळीनं त्यांनी आता आधारविषयी सांगितलं त्यातच सगळं आलं. यानंतर आधारच्या सातारा केंद्राची ऑडिओ व्हिज्युअल क्लिप आपण आता इथे पाहूया. आधारचीच ऑडिओ क्लिप आपण पाहूया. त्यामध्ये सगळ्या केंद्राचा अंतर्भाव आहे. Success in life, but there are like children all through their life. There is an organization which takes care of such adults who never grow up. Hello. Aadhar, an organization founded by late Shri M.G. Gore, by taking the parents of such adults along, has been doing this selfless work for last 30 years. Starting with just 5 adults and very basic facilities, today Aadhar takes care of over 340 such mentally challenged adults at their 3 facilities in Badlapur, Nasik and Satara. Earlier, these adults used to exist in their parents' home and life as a responsibility that they could never get a break from. At Aadhar, they not just exist, but live their lives with respect and in a more meaningful way. They are taken care of round the clock at Aadhar by the well-trained and experienced staff who have been doing this work for years together. These
these adults are not just taken care physically and medically, but they're also encouraged to take up various mental and physical activities to keep them engaged through the day in a meaningful way. Here at Aadhar, they find themselves amongst others like them and the world of their own without any restrictions, ridicule or stigma. They play, they dance, they sing, they make things with their own hands and live a life of dignity. Aadhar is a lifetime home for mentally challenged adults. It's not just a place which takes care of such adults, but a place which gives relief to hundreds of families of these adults and enable them to live a normal life. Aadhar has come a long way in the last 30 years and wants to grow and serve as many mentally challenged adults over next 30 years. And it needs support from the public and the businesses, as it's our collective responsibility to take care of such persons with mental disability. So let's work together in this journey of next 30 years and make a difference. आधारमध्ये साधारण 500 मुलांना आपण सपोर्ट केला आहे. 500 मुलं म्हणजे 1000 पालक. जर 1000 पालक आपल्या मुलाला संस्थेत ठेवायची डिसिजन घेऊ शकतात तर तुम्ही का नाही घेऊ शकत, हा प्रश्न आहे. आणि 30 वर्ष आधारमध्ये काम केल्यानंतर एक गोष्ट आधारने अचीव केली आहे की कोणाच्याही आयुष्यात किंवा कोणाच्याही आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह डिफरन्स करणं हे 1000 पालकांच्या आयुष्यात आधारनी पॉझिटिव्ह त्यांचं आयुष्य बदललं आहे. ही खूप मोठी सॅटिस्फाईंग गोष्ट आधारसाठी आहे. आणि आम्हाला मॅक्झिमम पालकांकडे पोचायचं आहे, मॅक्झिमम पालकांनाही मदत करायची आहे, मॅक्झिमम पालकांच्या मुलांना सांभाळायचं आहे. ठीक आहे. यानंतर कीर्ती मिजार नाशिक केंद्राच्या पालक यांना अनुभव कथन करण्यासाठी मी इथे आमंत्रित करते. हॅलो हॅलो, येतं आहे ऐकू? माझं नाव कीर्ती मिजार. माझा मुलगा नाशिकच्या शाखेमध्ये 2015 सालापासून आहे. 10 वर्ष झाली आता 1 जुलैला. आणि खरं सांगायचं तर मी इथे तुमच्यासमोर आज उभी राहू शकते या सगळ्यासाठी केवळ आणि केवळ आधार कारणीभूत आहे. नाहीतर माझी आज ही परिस्थिती राहिलीच नसती. माझा मुलगा आज 51 वर्षाचा आहे आणि मी स्वतः 74 वर्षाची आहे. तर एवढं आयुष्य इतक्या शांतपणे पाहू शकले याला केवळ आधार हेच कारणीभूत आहे, नाहीतर हे शक्य नव्हतं. 14 साली माझे मिस्टर गेले. त्यानंतर 1 वर्षभर मी एकटीने सांभाळायचा खूप प्रयत्न केला, पण ते फार अवघड होतं. आणि 14 सालापर्यंतसुद्धा माझ्या मिस्टरांचा आग्रह होता की आपण आहोत तोपर्यंत आपण सांभाळायचं, मग काय होईल ते पाहू, असं ते म्हणायचे. मी पण त्याला हो म्हणाले आणि खूप सहन केलं, बरंच काही सहन केलं. संपूर्ण कुटुंबापासून आयसोलेट झालो होतो असं म्हणायलासुद्धा हरकत नाही. मला मोठी मुलगी आहे, तिचं लग्न आम्ही 95 साली करून दिलं. तिचं नशिबाने खूप छान चाललेलं आहे. पण नंतर मग पुढच्या 96 साली हा जेव्हा कामायनीत होता, देवव्रत माझ्या मुलाचं नाव, तेव्हा त्याला त्या शाळेने तो वर्ग बंद केला 17 मुलांचा, की ही मुलं काहीच करू शकत नाहीत. आणि 96 ते 15 तो घरी होता माझ्याजवळ. आणि शेवटी अशी वेळ आली की मला माझी मैत्रीण म्हणली की असंच जर चालू राहिलं तर एकतर तू मरशील, तरी तू अंथरुणाला तरी खेळशील, किंवा तुला वेळ तरी लागेल, तर काहीतरी कर आता, असं नुसता वेळ घालवू नकोस. आणि तेव्हा जेव्हा कामानीतला वर्ग बंद केला होता तेव्हा अभिजित घारे आणि हर्षद लेले ही 2 मुलं बदलापूरच्या शाळेमध्ये गेली हे मला माहीत होतं. त्या पालकांशी मी बोलले. तर अभिजित घारेची आई मला म्हणाली
की एखादी मुलगी सुस्थळी पडल्यावर आईवडिलांना जो सुकून मिळतो किंवा जी एक मनाला खात्री असते, तशी खात्री आम्हाला आमच्या मुलांबद्दल वाटते की आमची मुलं सुस्थळी पडलेली आहेत. आणि हे ऐकल्यानंतर मी इतकी निवांत झाले, मी ताबडतोब पत्रव्यवहार केला आणि मला कळलं की बदलापूरला जागा नाही, नाशिकला जागा आहे. आणि मी ताबडतोब 1 जुलैला त्याला तिथे ॲडमिट केलं आणि त्याचं वजन तेव्हा 100 किलो होतं, ते त्यांनी आज 79 किलोवर आणलेलं आहे. मी त्याला लाडावून वेडा केला होता, तो त्यांनी त्याला शहाणा केलेला आहे. आणि एक मुख्य महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तिथे जेव्हा जेव्हा आम्ही जातो सगळी मुलं अत्यंत आनंदात असतात, सगळा स्टाफ अत्यंत सौजन्यशील असतो. म्हणजे आपलं मूल किती चांगल्या लोकांच्या ताब्यात आहे हे आम्हाला सतत जाणीव होत राहते आणि आम्ही निवांत राहतो. त्याचप्रमाणे नाशिकला आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे तिथे पालकांना राहायला वसतिगृह पण केलेलं आहे. इतके दिवस काय व्हायचं, 5 तास पुणे ते नाशिक प्रवास, तिथे 1-2 तास मुलाला भेटायचं आणि पुन्हा 5 तास परत यायचं, म्हणजे जरा हेक्टिक व्हायचं. पण आता मी तिथे गेले की 1-2 दिवस मी राहते, तिथलं पण जग खूप सुंदर आहे. तिथे माझे अनेक मित्र निर्माण झाले आहेत, मैत्रिणी निर्माण झाल्या आहेत, की तिथे पण 5 पालक राहतात. तर एकंदरीत इतकं सुंदर दृश्य पाहायला मिळालं भविष्याचं किंवा ह्याच्या पुढच्या भविष्याचं सुद्धा. याला केवळ आधार कारणीभूत आहे आणि मी जो निर्णय घेतला तो तुम्ही पण घ्यावात अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे, ते आनंदाने जगा आणि मुलांना पण आनंदाने जगायला संधी द्या. धन्यवाद. किती छान कीर्तिताई, फार सुंदर त्यांनी छान आपलं अनुभव कथन इथे केलं. स्वानुभव शेवटी त्या इतक्या आनंदानं तळमळीनं आपल्याशी बोलत होत्या, कारण सहजीवन हे सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे तो आपला, आणि सहजीवनाचा आनंद मिळवणं हे मुलांनाही आवश्यक आहे तेवढंच आणि पालकांनाही आवश्यक आहे. पुढचा अनुभव कथन करण्यासाठी मी अनुराधा पटवर्धन, सातारा केंद्राच्या पालक यांना आमंत्रित करते. नमस्कार. सन्माननीय वक्ते आणि उपस्थित सर्वांना नमस्कार. इथे यायच्या आधी जेव्हा मला सांगितलं गेलं की आपला अनुभव इथे तुम्ही सांगायचं आहे वगैरे, तर असं झालं की अरे बोलायची सवय नाही आपल्याला. पण इथे आल्यानंतर मी जे बघते आता माझे काही ओळखीचे पालक पण आहेत इथे आणि आपण सगळे एकाच नावेत बसून चाललो आहेत, त्यामुळे थोडंसं आता इझी वाटते बोलायला. तर माझा मुलगा कौस्तुभ पटवर्धन, तर तो आत्ता 21 वर्षाचा आहे आणि नुकतेच म्हणजे ऑगस्टमध्येच मी हा निर्णय आम्ही दोघांनी घेतला आणि साताऱ्याच्या आधारच्या शाखेमध्ये आम्ही त्याला ठेवलं आहे. तर जेव्हा कुठेतरी बाहेर ठेवायला लागणार आहे असा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हासुद्धा मन मानत नव्हतं. जसं मघाशी वक्त्यांच्या बोलण्यातून आलं की एक समाजाची पण एक थोडीशी भीती असते, दडपण असतं की लोक काय म्हणतील, की आपल्या मुलाला कसं काय बरं हे बाजूला ठेवू शकतात, असं ते एक थोडंसं दडपण होतं. प्लस आपली एक माया असतेच की बाबा माझं बाळ बाहेर कसं राहणार, किंवा त्याचं सगळं आपण जसं घरी करतो त्याचे खाण्यापिण्याचे लाड असतील किंवा इतरही गोष्टी काही गरजेच्या असतील तर हे सगळं बाहेर होईल का नीट, आपल्या व्यतिरिक्त हे कोणी करू शकेल का. तर हे जे सगळे प्रश्न आणि त्याचं जे काही दडपण असतं ते फार हे निर्णय घ्यायला आपल्याला परावृत्त करत असतं निर्णयापासून. पण अशी एक वेळ आली की कौस्तुभ हा चाइल्ड विथ ऑटिझम, आणि जसं बऱ्याच ऑटिझमच्या पॅरेंट्सना माहिती असेल की अतिशय अनप्रेडिक्टेबल असं हे बिहेवियर असतं ह्या मुलांचं, तसं कौस्तुभचं जेव्हा ॲग्रेशन वाढायला लागलं, खूप हायर लेवलला ते जायला लागलं, तेव्हा आमच्या मनात हा निर्णय घेण्याची कुठंतरी बीजं रुजली म्हणावं. आणि माझ्या घरी माझे सासू सासरे असतात आणि ते वयस्क आहेत. जेव्हा माझा मुलगा हायपर व्हायचा, ॲग्रेसिव्ह व्हायचा, तर तेव्हा त्याला कंट्रोल करणं खूप अवघड जायचं.
त्याच्यामुळे ह्या दोघांना बऱ्याचदा घरी ते पडलेले आहेत सासू सासरे माझे. तर हे सगळं मॅनेज करणं खूप अवघड जातं. मी स्वतः गाण्याच्या ह्याच्यात आहे, मी स्वतः क्लासेस घेते, कार्यक्रम करते. तर ते जे करिअरचा तो एक भाग होता, तो जेव्हा कौस्तुभचं ऑटिझम डिटेक्ट झालं किंवा असं काही आहे आणि हे क्युरेबल नाही आहे हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा तो खूप मोठा आघात होता की आपल्याच बाळाच्या वाट्याला किंवा आपल्याच वाट्याला असं काय यावं वगैरे वगैरे. मग त्या ह्याच्यामध्ये पण माझ्या घरचे लोक खूप कोऑपरेटिव्ह आहेत, माझे सासू सासरे, माझे यजमान सगळेच. पण तिथून मग ते स्ट्रगल सुरू झालं की नाही आता ही थेरपी ती थेरपी, इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा, ही शाळा ती शाळा, हे सगळं खूप अर्थातच आपण सगळेच हे सगळं करत असतो, अगदी सगळ्यात प्रायोरिटीला आपण ते करत असतो. हे सगळं झालं. पण वयाची त्याच्या 15-16 वर्ष उलटून गेल्यानंतर जे काही त्याचं ॲग्रेशन वाढलं, त्याच्यामध्ये मग आपल्याला कुणालाच मनात नसतं की आपल्या मुलांना सायकॅट्रिक मेडिसिन सुरू व्हावीत, कारण त्याचे साईड इफेक्ट असतात, हे सगळं मनात असतं. पण नाईलाजास्तव ते सगळं सुरू करावं लागलं. मग होमिओपॅथी, जसं सर म्हणाले की हे सगळ्या पॅथ्या पण फॉलो करून झाल्या, पण कशातच काही फरक पडत नव्हता. आणि आम्ही एका संस्थेत त्याला 3 वर्ष ठेवलं होतं. पण अर्थातच ती संस्था ह्या मुलांसाठीची नव्हती. पण आमचा अतिशय तेव्हा नाईलाज होता, जेव्हा लॉकडाऊन सुरू होतं सेकंड टाईम तेव्हा. पण ह्या संस्थेबद्दल जेव्हा मला माहिती मिळाली, माझी मैत्रीण आहे अश्विनी दिवाण, तर तिचा सख्खा भाऊ पण आपल्या सातारच्याच शाखेमध्ये आहे. तर तिच्याकडून मला ही माहिती मिळाली आणि सुषमाताईंच्याबद्दल कळलं, सुषमाताई मार्कंडे, ज्या त्या सेंटरचं सगळं बघतात व्यवस्था. तर आम्ही दोघंजण मग गेलो साताऱ्याला, तिथे सगळं त्यांच्याशी बोललो आणि कौस्तुभचे ॲग्रेशन लेवल सांगितली त्यांना. कारण बऱ्याचदा असं व्हायचं, कुठल्याही संस्थेला आम्ही जेव्हा ॲप्रोच व्हायचो की आम्हाला मुलाला असं ठेवायचं आहे, नाही नाही मॅडम सॉरी, इतका हायपर मुलगा आम्ही नाही सांभाळू शकत. हे खूप मला ठिकाणाहून आम्हाला ऐकायला मिळालं. पण आपल्या आधारच्या ऑफिसमध्ये जेव्हा आम्ही गेलो आणि सुषमाताईंशी बोललो, तर खरोखरच नाव सार्थक झालं त्याचं, की आधार मिळाला आम्हाला खरंच मानसिक, की नाही नाही तुम्ही आमच्या इथं 1 महिना ठेवून बघा त्याला. आधारकडून आमच्याकडून तुम्हाला असं कधीच सांगितलं जाणार नाही की आम्ही हा मुलगा मॅनेज नाही करू शकत, तुम्ही घेऊन जा. हा जो विश्वास होता तो आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचा होता आणि जो आम्हाला इथे मिळाला. आणि आता अर्थात 2च महिने झालेत आपण म्हणूया, पण कौस्तुभ खूप छान रुळला आहे. मुख्य म्हणजे ज्या सातारा प्रोजेक्टमध्ये आहे तो, तर तिथलं वातावरण, तिथला सगळा तो कॅम्पस मोठा आणि हे सगळं प्रदूषणापासून खूप लांब. आणि एक तिथला स्टाफ जो आहे, ज्या दिवशी आम्ही कौस्तुभला घेऊन पहिल्यांदा गेलो, पहिल्याच दिवशी त्यांनी एका स्टाफला प्रसाद दिलाच तिथे, कारण कौस्तुभला स्क्रॅच करायची सवय आहे. तर कोणीतरी दुसरी व्यक्ती समोर आली, ती काहीतरी बोलणार म्हणलं की तो अगदीच एक काय म्हणूया त्याला, की त्याला सुरक्षित वाटत नसावं, त्यामुळे त्यांनी ते केलं. तर आम्हालाच दोघांना असं काळजात चर्र झालं की अरे बापरे, हे त्यांनी इथं केलं असं. पण ते सगळे असे होते की नाही नाही मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, हे आम्हाला सवय आहे ह्या सगळ्याची. तर मग तेव्हापासून तो आता 2-3 महिने तिथे आहे. आम्ही परवाच दिवाळीच्या आधी त्याला भेटून आलो आणि तिथे आम्हाला असं सांगितलं गेलं की कौस्तुभ खूप छान राहिला आहे सगळ्या मुलांच्यात. आणि मॅडम तुम्ही जेवढं कौस्तुभबद्दल आम्हाला सांगितलं होतं, ॲग्रेशन लेवल त्याची आहे, तर त्या मनानं काहीच नाही हो, तो इथं आल्यानंतर खूप छान रुळला आहे. तर आम्हाला खूप छान वाटलं, कारण हा सगळा तिथल्या वातावरणाचा, तिथल्या सगळ्या व्यवस्थेचा परिणाम असावा असं एक दिसून आलं. आणि माझी 1-2 वाक्यात बोलून संपवते की आता आपण सगळे जे उपस्थित पॅरेंट्स आहात, मी काही पॅरेंट्सशी आधी पण बोलले जेव्हा आम्ही कौस्तुभला बाहेर ठेवलं, कोणीतरी रेफरन्सनी माझा नंबर द्यायचं की बाबा ह्यांच्याशी बोला. तर ते म्हणायचे कसं हो तुम्हाला वाटलं की आपल्या मुलाला बाहेर ठेवावं, तुम्हाला काळजी नाही का हो वाटत. तर हे जे असतं त्याला कधीतरी आपल्याला ओव्हरकम करावंच लागतं, कारण जसं सगळे आत्ता म्हणाले की आपल्याला पण आपलं आयुष्य आणि एकच आयुष्य आहे, तर ते सुद्धा आपल्याला जगायचा अधिकार आहे. आणि आपण हे सगळं मुलाच्या भोवती बांधून घेऊन खरंच त्याला पण आपण मोकळं सोडलं पाहिजे आणि आपणही थोडंसं राहिलं पाहिजे. आणि असं नाही आहे की आपण त्याला कुठेतरी वाऱ्यावर सोडून दिलं आहे, नाही, आपण अतिशय जबाबदार आणि चांगल्या संस्थेत त्याला
ठेवणार आहोत. तर हा विश्वास त्या संस्थेने जो निर्माण केला आहे तो आपण पण त्यांच्यावर जरासा ठेवूया. आणि असं जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा खरंच तुम्ही तो निर्णय घ्या आणि आपलं आयुष्य आणि त्या मुलाचंही आयुष्य सुखकर होईल यात शंका नाही. धन्यवाद.